समजून सांगितलं तरी तुला प्रॉब्लेम म्हणलं आता काय करायचं अजून आम्ही? माझ्या घरच्यांनी पण समजावून सांगितलं होतं. अरे मला समजून सांगायची गरज नाही, माझं बरोबर होतं. हो, त्यांना काय बोलायची गरजच नव्हती. तुम्ही कधी चुकतच नाही ना. अरे नाही चुकत. तू एक काम कर, तू या पद्धतीने तू जा, मला यायचं बी नाही घरी आता. हा ना, नाही येत मी पण घरी, मी पण जाते माझ्या घरी. तुला तिकडे जाय, तिकडे जा निघ. हा जा तिकडे. पावर का हा. परत म्हणणार नाही मी. हा जा. बघा तुम्ही माझा अपमान करताय असं भर रस्त्यामध्ये, मला एकटीला सोडून जातायत. जा मग मी पण अरे जाते. तुला किंमतच नाही तुझ्या घरच्यांना, तुला बी नुसतं मलाच बोलायचंय. एका शब्दाने बोलली का, माझी बाजू घेतली का तू? मग भाऊ पण काही चुकीचंच नव्हतं ना त्यांचं, मग मी जा. तुमची बाजू घ्यायची. हा जा चल. ठीक आहे, जाते मग मी. ए आता काय कुठे निघाल तोंडवर करून? मग तुम्ही मला दिला ना पाठवून, मग मी काय करणार होती? इथं तुमचा अपमान सहन करू का माझा? अरे मग बोल ना, मग बोला लगेच लगेच तोंडवर करून निघाल तिकडं. मग तुम्ही तर जा म्हटले ना. मग मी जा म्हटलं की निघून देणार. हो मग. तुला पण तेवढंच पाहिजे मला सोडून जायचं. जा जा तुम्हाला तेच पाहिजे की माझ्या घरून आलं का तुम्ही कशी किरकिर करायची नाही, एवढंच तुम्हाला माहिती तू जा, नाही तर मी इथं बसन मग आता. जा, हा तुला- बसा. तुला तुम्हाला हेच पाहिजे, तिथं बसा म्हटलं तर तिथं नाही, लगेच निघून आले. आणि आता घरी जायला म्हटलं तर ते पण नाही. अरे कसल्या बाहेर काय मी तू काय गुडघ्यात आहे काय रे तुझा? काय माहिती तुमचं असेल. नाही माझा आहे इथं, तू गुडघ्यात दिसतोय. हा हाय, मग काय करायचं? हा मला तेच माहिती आहे, तू गुडघ्यातच मेंदू आहे, तुला तेवढंच पाहिजे बोलायला. तुम्हाला फक्त आता हा माझा अपमान करता तेव्हा चालतं का तुम्हाला? माझ्या घरचे नाही दोन हो. शब्द अरे बोलले तर? मग माझा झाला ते तुला सहन झाला, आता तू होतं तुला नाही सहन व्हायचा. अहो पण मी काय बोलले का? मी म्हणलं ना त्यांना की जाऊ द्या, नाही समजत